हनुमानपाड्यामध्ये सध्या जे लोक राहत आहेत त्यांना एक भीती अशी आहे की जर आपलं जे हक्काचं घर आहे त्याच्यावरती तोडक कारवाई झाली, कारण ते वनविभागामध्ये आलं तर आपण कुठे जायचं, कारण ह्या भागात आपण लहानाचे मोठे झालो आहोत, दुसरीकडे कसे काय जाणार। तर इथले जे डेव्हलपर आहेत, जे विकासक आहेत, ज्यांना SRA अंतर्गत 7 एकर जमीन देण्यात आलेली आहे, त्यांना एक विनंती करण्यात आली आहे की ह्या लोकांनाही तुम्ही इथे समाविष्ट करून घेऊयात। त्यांना नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांची याच्यावरती काय प्रतिक्रिया तेही जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर बालाजी डेव्हलपर्सचे एक पर्सन आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुम्ही दिनेशजी ह्या लोकांशी बोलणं जेव्हा तुमचं झालं त्यावेळेला एग्जैक्टली आपने ये क्या बताया है, इन लोगों को सभी को यहाँ पे जगह देने के लिए आपने क्या कहा? इन लोगों को मैंने आश्वासन दिया है कि जो भी शासन के अंदर बैठता रहेगा उस हिसाब से मैं देने को तैयार हूँ इनको, पर इसमें मेरा नुकसान है, फ़ायदा नहीं है, क्योंकि मेरा सेल कम बनेगा उसमें। और फिर भी ये जनता यहाँ सब बरसों से रह रही है और गरीब है और यहीं कमा रही है और यहीं खा रही है। कहीं और जगह जाएगी, शायद हो सकता है इनका काम वहाँ मिले या ना मिले। स्कूल में आज एडमिशन बहुत मुश्किल से मिलते हैं, सबके बच्चे हैं यहीं पढ़ रहे हैं। तो देखो, कमाना तो सब जगह है ही हम लोगों को। अगर एक प्रोजेक्ट में अगर हम नहीं भी कमाएं और इनको घर मिल जाता है और मुझे TDR मिल जाएगी उसकी या FSI मिल जाएगी तो भी चलेगी मेरे को, और मैं इनको यहाँ देने के लिए बिल्कुल तैयार हूँ। क्योंकि इन सब लोगों ने आग्रह किया है, मारुति कदम साहब ने किया है, डॉक्टर साहब ने किया है, ये सब कमेटी बनी हुई है, इन लोगों ने किया है और सब लोग आ रहे हैं और सब एक आशा लेके आ रहे हैं कि ये हाँ कर देवे तो काम हो जावे। क्योंकि मेरे हाँ करने के बाद इन्होंने आगे प्रतिक्रिया चालू कर दी, भाई डेवलपर तैयार है, आप किसी और जगह मत भेजो और इनको यहीं बिठा दो। क्योंकि क्या डेवलपर जल्दी राइट वे में जाता नहीं है, क्योंकि उसका सेल प्यारा रहता है डेवलपर को। तो पर मैंने क्या किया है कि मेरा सेल कम बनेगा या नहीं भी बनेगा एक बार तो भी चलेगा मेरे को, और ये जनता यहाँ बैठ जावे और मुझे अगर उसका FSI मिले या TDR मिले, जो जनरेट होए वो चले मुझे को। सब जगह तो हम लोगों ने कमाया ही है और यहाँ भी कुछ कमा के चले जाएंगे, ये जनता जाएगी बाहर जाएगी, तो उसका कोई बहुत बड़ा मीनिंग नहीं है। अच्छा है कि ये यहीं बैठे और आप लोग भी बहुत इसकी टाइम दे के और कर रहे हो इस चीज़ को, तो TV9 वाले को भी हम थैंक्स करते हैं। बहुत अच्छा है कि ये आ रहे हो और इसको मीडिया में लेके जा रहे हो। तो हो सकता है कुछ लोग नहीं जागे होंगे तो वो भी जाग जाएंगे इसके लिए कि भाई जनता को यहाँ बिठानी है। तुम्ही ज्या काळामध्ये पाहिलेलं मुलुंड हा जो हनुमानपाडा भाग आहे आणि याची परिस्थिती, याच्यामध्ये आता जमीन आसमानाचा फरक आहे। माझ्या हिशोबाने ते वन विभागाची जमीन इथे येतच नाही, क्योंकि बाउंड्री आहे ती मी खेळत असताना ताराची बाउंड्री, परब कंपाऊंड ताराचं होतं, ते डोंगराच्या वरतीच आहेत ऑलरेडी। ही जी वस्ती इथं झाली तयार, ही ती वन विभागात झालीच नाही। वन विभाग माझ्या हिशोबाने तर मला वाटतं की मी लहानपणी पण आम्ही तिकडे डोंगरात खेळायला जायचो, इकडे पण मैदान होतं सर्व। आता हे सगळ्या वस्त्या नाही, 1995 पूर्वीचेच आहेत, तर आता मला कमसे कम 40 वर्षाच्या वरती झाले, तर वन विभागात ही जमीन येतच नाही। ही आता जागा चांगल्या डेव्हलपरला द्यायची किंवा काय वन विभागाचा वगैरे प्रश्न असेल, पण इकडून लोक करायचे। आणि इथला लोकांचा एवढाच प्रश्न आहे की स्थानिक लोक झाले, ते 40-50 वर्षापासून त्यांची रोजीरोटी इथं आहे, तर हे लोक तिकडं ज्या जागी पुनर्वसन करणार आहे तिकडे न जाता इकडे मारुती कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रवादी काँग्रेस जे काय करते त्याच्या नेतृत्वाखाली आम्हाला ह्या वस्तीला, म्हणजे हनुमानपाड्याच्या वस्तीला, किंवा ह्यांनी अजून प्रश्न टाकले आहेत राहुल नगर, शंकरटेकडी, जे कोण आहे ते आमचे भाऊबंधच आहेत, त्यांना आमचा काही विरोध नाही। जे काही जागा वगैरे देणार ते सरकार देणार आहे, आम्ही आमच्या पैशातून देणार नाही किंवा मारुती कदम आपल्या खिशातून देणार नाही। तर त्या सर्वांना आमच्यामध्ये समाविष्ट करून जेवढी जागा आमची जास्त निघते तेवढी जागा आम्हाला पाहिजेच आहे। आम्ही 1 इंच पण जागा त्यांना देणार नाही आणि त्यांची जागा पण घेणार नाही। तर माझा हाच प्रयत्न राहील की तुमच्या TV9चे पण मी आभार मानतो आणि ह्याच्या पुढे पण आमच्या लढ्यामध्ये तुम्ही सहभागी राहा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो। बरं काका, तुम्ही आता 60 वर्ष झाली असतील इथे राहताय, तुम्ही आता जे दिलासा दिसतोय, आशा दिसतेय, ते मिळेल असं वाटलं होतं का की छप्पर जाणार अशीच मनामध्ये भीती? तशी कल्पना नव्हती, आता एक कल्पना नंतर उत्पन्न झाली। सुरुवातीला मी 1965 पासून इथं वास्तव्य करतोय। सुरुवातीला फॉरेस्टनं तारेचं कंपाऊंड मारलेलं होतं, डक सोडून 10 फुटाचं। त्यानंतर काय झालं, आम्हाला हे कलेक्टरनं फोटोपास दिले। फोटोपास दिल्यानंतर आम्ही भाडे पण भरलेलं आहे, आजपर्यंत भाडं पण भरत होतो कलेक्टरला। आणि नंतर हे फॉरेस्ट डिपार्टमेंट येऊन आमची जागा आहे हे करून आमच्याकडून
हे 7,000 रुपये जबरदस्तीने भरून घेतलेत. तर हे आता हे आम्हाला आमची जागा हे कदम साहेब आणि डॉक्टर आहेत हे आम्हाला मिळवून देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येवो एवढीच आम्ही परमेश्वराच्या चरणी कृपा करतो. ही जी जागा आहे ती वन विभागाच्या अंतर्गत येते असं म्हणायला एकीकडे सुरुवात झाली. त्याच्या आधीपासून या लोकांना इथे अधिकृत करण्यात आलं असं त्यांना वाटत होतं, कारण त्यांना फोटो पास देण्यात आलेले होते, त्यांची अधिकृत राहण्याची सगळी सोय करण्यात आली. मात्र त्यानंतर तसं झालं नाही. 1976 पासून फोटो पास इश्यू झाले आणि 1976 पासून टॅक्स पावती लागलेले आहेत. माझ्या घरी आजही आहे. माझा जन्म इथंच झाला 1975चा. जी बाँड्री आहे ना ती डक लाईन बाँड्री मारलेली. ताराचं कुंपण होतं, आम्हालाही चांगलं आठवतं ताराचं कुंपण होतं. काही वेळेला काय आलं की पब्लिक वाढल्यामुळे ताराचं कुंपण तोडलं गेलं, म्हणजे पब्लिक आतमध्ये घुसलं गेलं आणि त्याच्यामुळे जी बाँड्री अक्षरशः होती. आणि आजही काही प्लेयर तिथं आहेत की बाँड्री आम्ही जर काढून दाखवली ते बाँड्रीच्या तिथे आहेच आहेत. तर ही आता आम्ही जर का कलेक्टरला भाडं भरतो आहे, फोटोपास इश्यू आहे, नॅचरली आम्ही कलेक्टरच्या अंडरमध्येच आहोत, आम्ही फॉरेस्टच्या अंडरमध्ये येत नाही. पण ते ताराचं कंपाऊंड नसल्यामुळे की डायरेक्ट येऊन तोडफोड केली राहुल नगर पाठीमागनंतर ते स्टॉप केलं. त्याच्यामुळे काय की पब्लिक घाबरलं. वन विभागाचे लोक कायम इथे येतात किंवा त्यांची काय म्हणतो आपण गस्त घालणं हा प्रकार असतो काही? ते आता सध्याच यायला लागलं, पहिले येत नव्हते, आताही आता 4-5 वर्षापासून यायला लागलेत. आता काय आम्हाला तर आता आम्ही कमसे कम आता 35 वर्ष झाली इथे राहतो, तर आम्हाला थोडा माहीत होता हे लोक असं करणार म्हणून. तर आता ते लोक बोलतात आमची जागा, आता कलेक्टर बोलतात आमची, ही बोलतात आमची. आहे जागा सध्या आहे कोणाची? यामुळे मेलो आम्ही ना, आम्ही भाडा भरतो, सगळं काय भरतो. हां चपराच पण भाडं आहे आमच्याकडं. हां ते भाडं बनवून पण आम्हाला उपयोग नाही. आता कोणाला द्यायचं? आमचं जाणार कुठे? आमचे लहान लहान पोरी शिकतात, आमचे सर्व जे इथे आमचे बायका इथे भांडी असतात, ते जाणार कुठे? हां यांना तर पाहिजे नाही ते. आम्ही दुसरीकडे टाकणार, आमची पुराविषयीच जागा जाणार आमची, आम्हाला इथेच पाहिजे. आता येत्या काळामध्ये समजू शकेल तुम्हाला नेमकी जागा तुमच्या अंतर्गत किंवा जी सामान्य नागरिकांच्या अंतर्गत कोणती येते आणि वन विभागाची कोणती. पण आत्ताच्या घडीला हा जो आतापर्यंतचा झालेला प्रवास आहे त्यामुळे किती मनस्ताप सहन करावा लागला? भरपूर लोकांची धावपळ, वन विभागाला येऊन म्हणजे इकडे नोटीस लावलं तिकडे नोटीस लावलं सांगून लोकांना म्हणजे खूप असं टेन्शनमध्ये आल्यासारखं वाटत होतं. म्हणून लोकांना इकडे राहावं की तिकडे राहावं कळत नव्हतं, म्हणून बहुतेक लोक घाबरून तिकडे गेलेली आहेत. पण आता मारुती कदम साहेब आणि आमच्या कमिटीचे डॉक्टर साहेब हे प्रयत्न करत आहेत आणि हे प्रयत्न खूपच यशस्वी झालेले आहे 2-3 महिन्यामध्ये. त्यामुळे असं वाटतं की आता सक्सेस होईल, कारण खूप म्हणजे जोरात लढाई चालू आहे. आणि आम्ही गेलो होतो मंत्रालयात सोळंके साहेबांकडे, त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार. ह्या लोकांना प्रतिसाद चांगला मिळत गेला. ह्या लोकांनी ज्या ज्या समस्या मांडलेल्या होत्या त्या समस्यांची समाधानकारक उत्तरं मिळत गेली आणि आत्ताच्या घडीला त्यांच्यासमोर एक चित्र स्पष्ट झालेलं आहे की येत्या काळामध्ये जी काही 3 एकर जमीन आहे साधारणपणे ती कोणती आहे ती समजेल आणि आपल्या घरावरती कुऱ्हाड कोसळणार आहे की नाही, तोडक कारवाई होणार आहे की नाही हेही कळू शकेल. आणि ज्या योगे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हक्काचं घर त्यांना लवकरात लवकर मिळू शकेल. हे जे लोक आहेत ह्या लोकांनी दाखवलेली एकी सगळ्यात महत्त्वाची होती. त्यांच्यामध्ये आपापसात कोणतीही भांडण नव्हती, कोणताही तंटा नव्हता आणि त्यामुळे आज SRA अंतर्गत त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळू शकणार आहे. हीच जर एकी SRA अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विभागात दिसली तर प्रत्येक माणसाला SRA मध्ये राहणाऱ्या स्लम एरियामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला याचा फायदा होऊ शकतो. आणि हे एक आदर्श उदाहरण घेऊन शाखा नुवाज तुमच्यापर्यंत पोहोचली. तुमच्या भागातल्या जर काही समस्या असतील तर तुम्ही मला कळवू शकता, कारण आमची शाखा सगळीकडे आहे. कॅमेरा पर्सन खडक सिंग आणि शाहीनसह प्रज्ञा कुलकर्णी, TV9 मुंबई.